टोरेस कंपनीच्या गैरव्यवहाराच्या बाबत मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे। पोलीस ठाण्यावरून हाकेच्या अंतरावरती गैरव्यवहार होत असताना पोलिसांना कल्पना कशी काय नव्हती असा सवाल सुद्धा फणसाळकर यांनी विचारलाय। राजकीय सामाजिक घडामोडींच्या बाबत आर्थिक गुप्तवार्ता गोळा करण्याचे फणसाळकर यांनी आदेश दिलेले आहेत। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। सूरज, टोरेस कंपनीचा गैरव्यवहार जो गेल्या काही दिवसांपासून गाजतोय, पोलिसांना 6 महिन्यांच्या आधीच याची माहिती होती असं सुद्धा यामधून समोर येत होतं आणि आता पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची ही नाराजी। यामिनी, नक्कीच टोरेस गैरव्यवहार प्रकरणात हजारो मुंबईकरांचे पैसे गुंतलेले होते आणि त्याचाच फटका मुंबईकरांना बसला। गुन्हा दाखल झाला, आरोपींना अटक झाली। मात्र एकूणच या घडलेल्या प्रकरणाबाबत आता मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी वरिष्ठांच्या एका बैठकीत नाराजी व्यक्त केलेली आहे। आपल्या परिसरात नेमका काय घडामोडी होतात याची माहिती असणं वरिष्ठांना गरजेचं असतं आणि तशी माहिती ही ठेवण्यात आलेली नव्हती याची खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि प्रामुख्याने आता सूचना दिलेल्या आहेत की आपल्या परिसरात की नेमक्या काय गोष्टी होत आहेत, सराफ बाजारात कोणती गुंतवणूक होते, या सगळ्याच गोष्टींवरती लक्ष ठेवायला हवं आणि त्याची माहिती ही वेळोवेळी घेत राहावी असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। खरं तर आर्थिक गुन्हे शाखेकडनं ही संपूर्ण कारवाई जरी होत असली तरी आर्थिक गुन्हे शाखेचं पूर्वी एक गुप्तचर विभाग होतं, ती असे जे गुंतवणूक स्कीम येतात त्याच्यावर लक्ष ठेवून असायचं। मात्र 2020 मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांनी त्यावरती खंडणी वसुलीचा ठपका ठेवत ती विंग बंद करण्यात आली होती। त्यामुळे या संपूर्ण घडामोडींची माहिती नव्हती असं देखील सांगण्यात आलेलं आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर दादरमध्ये मोठ्या प्रमाणात लोक एका ठिकाणी जमतायत, त्या ठिकाणी गुंतवणूक करतायत, अनेक लाभ मिळतायत अशी माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती। मात्र तरी सुद्धा कारवाई न केली किंवा कारवाई करण्यात आली नाही किंवा याबाबत कुठलीच माहिती स्वतःजवळ ठेवली नसल्याची खंत देखील फणसाळकर यांनी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या भविष्यात अशा गुंतवणूकदार किंवा अशा ज्या नवीन स्कीम येतात यावरती लक्ष ठेवण्याचं आवाहन हे फणसाळकर यांनी केलं असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आता गंभीर दखल ही वरिष्ठ पातळीवर देखील घेण्यात आलेली आहे। टोरेस प्रमाणे अनेक कुठल्या स्कीम चालू आहेत का याची चाचपणी करा आणि त्याची सखोल तपासणी करण्याच्या सूचना या देखील देण्यात आलेल्या आहेत। यामिनी, अगदी सूरज, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।